नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री क्षेत्र वरखेड येथे पूज्य श्री संत मंजुळा माता 89वा पुण्यतिथी महोत्सव सोहळा संपन्न झाला. या पुण्यतिथी महोत्सवामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले. 25 जानेवारीला प्रभाती पूज्य श्री संत मंजुळा मातेच्या दिव्य प्रतिमेस महाअभिषेक व तीर्थस्थापना करण्यात आली. या पुण्यतिथी महोत्सवात दैनिक कार्यक्रमामध्ये सामुदायिक ज्ञान, मंजुळा मातेचे चरित्र वाचन, भजने, रामधून, सांस्कृतिक कार्यक्रम, श्री गुरुदेव महिला संमेलन आणि विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. दिनांक 26 जानेवारी म्हणजे शेवटच्या दिवशी पहाटे गावातून रामधून काढण्यात आली. नंतर काल्याचे कीर्तन करण्यात आले. काल्याचे कीर्तन कुमारी परमेश्वरी शेलोटकर, गुरुकुंज मोजरी यांनी सुंदर कीर्तन केले. नंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्यामध्ये कल्पना दिवे, मीना देशमुख, गौरी देशमुख, सीमा बोके, प्रांजली कडंबे व प्रमुख संत उपस्थितीमध्ये श्री संत शंकर महाराज पिंपळखुटा, श्री संत सयाजी महाराज वेळीकेडी, श्री संत सचिनदेव महाराज अमरावती, श्री संत रोहित महाराज पुसदा यांनी उपस्थिती लाभली होती. या पुण्यतिथी महोत्सवामध्ये आभार प्रदर्शन सौ अनुराधा अभिजित बोके यांनी केले. या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता तीर्थ, उद्यापन, अभंगवाणी, आरती, शांतीपाठ, काला वितरण व राष्ट्रवंदनाने करण्यात आली. या पुण्यतिथी महोत्सवामध्ये हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला. यावेळी अभिजित बोके, आळकुजी महाराज संस्थान अध्यक्ष यांनी सर्व भक्तांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्राचे दिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गुरमारे. परमेश्वरी मला ठिकाणी असं मोठा आनंद करण्याचाही होता कीर्तन आणि माझी महाराष्ट्रामध्ये थोडीशी कार्यक्रम होत असते. महाराष्ट्रात नव्हे तर एमपी मध्ये देखील होतात. मात्र गुरुग्रामी प्रथमताच मला भोपाळ काल्याच्या या पर्वाला बोलण्याची संधी मिळाली आणि ते म्हणजे मंजुळा मातांच्या पुण्यतिथी निमित्त मंजुळा मातांची संपूर्ण स्त्री शक्ती, मातृशक्ती यांचा होतील आदर्श हा ग्रंथकरी होता. या वैकुंठ वातावरणाला ग्राम वंदनीय महाराजांच्या फार चांगला संस्कारित असल्यामुळे वंदनीय महाराज भेटले आणि त्यांचे ज्या ठिकाणी मोठ्या आनंदाने आपल्या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करतात